नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेचा अचूक हवामान अंदाज। मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ। शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी या चॅनलला लाईक केलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझ्या बळीराजाचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी भारत कृषी सेवा अचूक हवामान अंदाज देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आज आहे 1 एप्रिल। 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान राज्यात संपूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे। आपण कालपासून अनुभवतोय की काही ठिकाणी तापमान हे जे आहे कमी अधिक होत आहे, म्हणजे पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे। अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह हा पाऊस होऊ शकतो। राज्यात हा पाऊस एकाच वेळी एकाच जिल्ह्यात न पडता जिल्हा बदल असणारा पाऊस असणार आहे। मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबईची उपनगरं या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, अचानक गरमी वाढलेली होती, अचानक कमी होतीये। दुपारच्या वेळेला एकदम आपल्याला अस्वस्थ वाटतंय, रकाटा वाढलेला आहे। अशा प्रकारची स्थिती सध्या राज्यात झालेली आहे। अर्थातच पावसास पोषक वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। बंगालच्या उपसागरावर येणारे बाष्पयुक्त वारे, त्याचबरोबर अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन देखील मेघगर्जनेसह पाऊस हा होणार आहे। काही ठिकाणी नदी, कॅनॉल, तळे या ठिकाणी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन आर्द्रता वाढून पाऊस हा निश्चितपणे या कालखंडात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण यावेळेस आपल्या पिकांची नक्की काळजी घ्यायची आहे। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धाराशिव, बीड, जालना, परभणी हे जे जिल्हे आहेत हे आज आणि उद्या अर्थात 1 आणि 2 तारखेला या ठिकाणी काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होणार आहे। राज्याच्या इतर सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस हा या कालखंडात होणार आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। जर काही आपल्या अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा।